आपले प्रधानमंत्री साहेब म्हणालेत की पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, तेल कमी वापरा. थोडक्यात काय तर तुम्ही लक्झरीवरचा खर्च कमी करून एक सिंपल लाईफ जगा असं त्यांना सांगायचंय. बरोबर ना? पण हे सिंपल जगणं ह्या काळात सगळ्यांनाच कसं परवडणार हो? आधी ते परवडत होतं कारण आमच्याकडे स्वतःचं पाणी होतं, सुपीक जमिनी होत्या, जंगल होतं. पण हे सगळं मोठमोठ्या उद्योगपतींना देऊन टाकलं आणि आम्हाला फुकटच्या सरकारी योजनांमधून बाजार व्यवस्थेमध्ये असं गुंतवलं की पैशाशिवाय आता आमचं जगणं मुश्किल झालंय. तुम्ही म्हणता सिंपल जगा, हो आता तीच तर लक्झरी झाली. हडप्पा मोहेंजोदडो सारखी जगातली सगळ्यात श्रीमंत शहरं ज्या देशात होती, ज्याला शोधायला कोलंबस वेडा झाला होता, त्या माझ्या भारत देशाला गेल्या 70 वर्षात आपल्याच माणसांनी कसं लुटलं हे या पुस्तकात सांगितलंय. गाडगीळ सरांचं यूज अँड अब्यूज ऑफ नेचर इन कंटेम्पररी इंडिया. हरित क्रांतीच्या नावावरती सुरुवातीला स्वस्त खतं, हायब्रिड बियाणं आणि सबसिडीवर ट्रॅक्टर दिले. पण आता खतं महागली, जमिनी नापीक झाल्या, ट्रॅक्टरमध्ये घालायला पेट्रोल नाही. मग सांगा शेती कशी परवडली? म्हणून मग फुकट राशन दिलं, शेतकऱ्यांनी पोटासाठी शेती करणं सोडलं आणि जमिनी पडीक झाल्या त्या दलालांनी स्वस्तात उचलल्या. आधी जंगलातली सुकी लाकडं आणून चूल पेटवायचो, पण मग फुकटची गॅस योजना आली म्हणून चूल सोडली. आता गॅस महाग झाला म्हणून लाकडं शोधायला गेलो तर जंगलं कुठे राहिलीत? ती तर खाण मालकांना विकली. कृषी पंप दिले, वीज फुकट दिली, पण पाण्याचं काय? आमच्याच नद्यांवरती धरणं बांधून विकासाचा नारळ आमच्या डोक्यावर फोडून इंडस्ट्रीला पाणी दिलं. मासेमारांना आधुनिक बोटी घ्यायला अनुदान दिलं, पण ट्रॉलरवाल्यांनी समुद्राच्या पोटातला लाखो टन मासा संपवला आणि सामान्य मच्छीमाराला मात्र किनारपट्टीला बांगडा सुद्धा मिळणं मुश्किल झालं. साहेब, या एआयच्या काळात देशाच्या बहुजनांच्या जगण्यातला इकॉलॉजिकल इंटेलिजन्स सुद्धा समजून घ्या. स्मार्ट सिटीचं कौतुक करण्याआधी आमचं सस्टेनेबल गाव कुठे गेलं त्याचा हिशोब द्या. गांधीजी म्हणाले होते, ही पृथ्वी माणसांच्या गरजा भागवू शकते, हव्यास नाही. पण आज त्याच गांधीजींचा फोटो नोटेवरती आहे, पण त्यांनी सांगितलेलं स्वदेशी, साधं, निसर्गासोबतचं खेड्यांचं जगणं संपवणारी व्यवस्था आपला आदर्श बनली. आम्हालाही सिंपल आयुष्य जगायचंय साहेब. भविष्यात फॉसिल फ्युएल संपणारच आहेत. क्लायमेट चेंज सुद्धा सुरू झालाय. त्यामुळे सरकारने धर्मरक्षणाबरोबरच देशातल्या सामान्य माणसांचं जगणं ज्याच्यावर अवलंबून आहे त्या निसर्गाचं संरक्षण सुद्धा करायला हवं. कारण भविष्य स्मार्ट लोकांचं नाही तर निसर्गाशी जुळवून घेणाऱ्या गावठी लोकांचं आहे.